कोणतं सत्य तुमच्याजवळ आहे त्याला अहंकार कळत नाही. म्हणून शंकराचार्य काय म्हणाले होते जिंकल्यानंतर, किती तुम्ही विद्वान, किती ज्ञान आहे तुमच्याजवळ. त्यांनी समुद्राचा एक कण उचलला आणि म्हणले एवढंच आहे माझ्याजवळ आणि इतकं राहिलंय बाकी. लक्षात घ्या, आपलेही साधक ज्यावेळेस अहंकार करतात, थोडं काही झालं की चिडतात. का? काय तुमच्याजवळ चिडायला? पण जग विचारायला तुम्ही विचारत नाही त्यावेळेस तरी ठीक आहे, बाबा पहा आम्हाला जग विचारताय. अहंकाराला काय, सत्याच कोणती बाजू आहे? परिणामाची चिंता नाही, त्याच्यामुळे माणसं तुटायलेत, माणसं जुटत नाहीत. परिणामाची चिंता नाही, दुसऱ्याबरोबर चांगला व्यवहार नाही. हे लोक चांगला व्यवहार करत नाहीत दुसऱ्याबरोबर, तुसडेपणाने वागतात, तुच्छतेने वागतात, तोडून बोलतात. समजायचं अहंकार आहे, दूर राहिलं पाहिजे. आणि त्याला शिकू नका, हे तुला फार अहंकार आहे, मारीलच तो. कारण त्याजवळ क्रोध इतका असतो की तुम्हाला संकवेल. नाही म्हणायचं. अधिकार जमवितो. कुठल्याही बैठकीत असले, सामाजिक याच्यातही काम करणारे असेल तर हम करे सो कायदा, हम म्हणे सो पूर्व दिशा. नाही चालत. आणि तसेच वाक्य येतात यांच्या तोंडून. मीटिंगमध्ये असो, बाहेर असो, घरात असो, दारात असो, मुस 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 करतात. आणि हे स्तुतिप्रिय असतात. फार स्तुती केली की खुश, आणि थोडी पंक्चर केली निंदा की संपलं. तुमची देखील हवा फोडतात ते. त्याची हळूहळू जाते पण तुमची पूर्ण ते पंक्चर करतात. गुणगान करावं लोकांनी असं इच्छातात. मी केलं, मी केलं, मी केलं. लोकांनी म्हणावं. समजा एखादा कोणी सांगितलं हे काम मी केलं, ट्रस्टचा हिशोब मी केला, हे लाईट बिघडलं होतं मी केलं, ते केलं. समजायचं त्याला काय पाहिजे? स्तुती सुमनं पाहिजेत. ती उधळली ठीक, आणि तुम्ही नाही उधळलं मग तो दुसऱ्या वेळेस बदला घेतो. अच्छा तुम्ही काय दिवे लावले, अरे काय गरज काय, मी इतकं केलं. गुणगान इच्छितात असं म्हणतात. मोरया गोस्वामी असावेत ते, नक्की माहीत नाही, माझ्या वाचण्यात आलंय. मोरया एवढंच शब्द सांगितला आहे. आणि ज्ञानेश्वरांची त्यांचा संबंध आला, पण मोरया गोस्वामीचं चरित्र मी वाचलं नाही. बहुतेक हेच मोरया गोस्वामी असावेत. हे शास्त्रज्ञानाचा आणि विद्याचा भयंकर अभिमान झाला. आणि साधकही चांगले होते, म्हणजे त्यांना दृष्टी देखील आली होती. गंगा स्नानाला एक 9-10 वाजता 11 वाजता जात असताना, एका झाडाकडून जात असताना 2 ब्रह्मराक्षस, भूत पण ब्रह्मराक्षस झालेले, 2 फांद्यावर बसले होते. 2 फांद्यावर. आणि एक ब्रह्मराक्षस म्हणतो, हे बघ तू एका फांदीवर ब्रह्मराक्षस म्हणून आहेस, मी एका फांदीवर आहे. तिसरी फांदी रिकामी ठेवली. म्हणजे कोणासाठी? म्हणजे हा खालून चाललाय ना माणूस, त्याच्यासाठी. याला फार विद्येचा अभिमान आहे आपल्यासारखा. ज्याला हे ब्रह्मराक्षस होतात, ब्रह्मसंबंध भूत फार खतरनाक असतो. पा एखादा गोसावी, एखादा शास्त्रज्ञानी पंडित जर का भूत झाला, त्याला जर झपाटलं संपलं. ब्रह्मसंबंध फार खराब असतो. त्याची एकदम अरे बापरे आपण, कारण तो कोणालाही चित करायचा, वादविवाद करायचा, भांडायचा. मग शेवटी ज्ञानेश्वराकडे गेले की मला ब्रह्मराक्षस व्हायचं नाही. आणि मग म्हणतात ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेश केला आणि अहंकार केला. ज्ञानेश्वरांना आळंदीमध्ये शरण गेले असं म्हटलंय. अहंकार छद्मी रूपात जीवनात येतो. विचारांचे, भावनाचे वाईट पोषण होते. आपले जसे विचार वाढले ते वाढत जातात आणि भावना त्याचं पोषण करून परिपुष्ट होतात. अहंकार जास्त प्रगट होतो. लहान अहंकार मोठा होतो. मग कोणालाही आपण धडाधड बोलतो.
आणि थोडेसे गुण आले की त्याच्यात व्याख्यान स्वतःचं सुरू करतात. मी काय, समजा तुम्ही ऐकत नाहीत, सुरू कुठे मी काय केलं, कुठे काय केलं त्याचं व्याख्यान करतो. दुसऱ्यांचे दोष व निंदा करतो. सगळं अंकाराचं सांगायलो. दुसऱ्याचे दोष काढतो, तो असा आहे, तो तसा आहे, तो काय करतो, हा काय करतो, मी आहे म्हणून बरं आहे, मी आहे म्हणून करतो, माझ्यामुळे योगदान आहे, माझ्यामुळे फलाण आहे, माझ्यामुळे घर आहे, माझ्यामुळे दार आहे, माझ्यामुळे ती संस्था आहे, मी 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 मी. आणि दुसरे काही करत नाहीत, नुसते खाबू आहेत. कोणाची निंदा करून स्वतः किती श्रेष्ठ आहे तो दाखवतो. जर असे शब्द आले, कोणी म्हणतं ना कोण घ्यावा आणि कोण घेऊ नये, संस्थेमध्ये असो, साधक म्हणून असो, अहंकारी माणूस स्वतःला जाळतो, आपल्यालाही जाळतो. लक्षात घ्या. ती व्यक्ती शक्ती मोठेपणात गमवते. मी मोठा आहे, लोकांनी मला म्हणावं, याच्या सगळी शक्ती आणि सगळी बुद्धी, सगळं ज्ञान पणाला लावतात ही माणसं. एक उदाहरण आहे. आमच्या गावी एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ, बापासाहेब असताना साधक होतो. आणि त्यावेळेस एक महाराज आले बोरीचे. ते ज्योतिष्य सांगत. मला पाहिलं की बोरी सांगितलं होतं तुमची लाईन बदलली. अरे म्हणलं याला कसं काय समजलं. म्हणजे असे विहिरीचं पाणी दाखवायचे, हे दाखवायचं. आणि आले कीर्तनकार, निवळीला बोलावलं. निवळीला आले आणि बापूसाहेबांनी केलेल्या कीर्तनावर, ते बापसाहेब वालुरकरांनी केलेल्या आमच्या घरी जे कीर्तन झालं त्याच्या टीका सुरू केली त्यांनी एकाच्या घरात. आता बापूसाहेबांना मानणारे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक, आणि यांनी टीका सुरू केली. काय अर्थ सांगितले म्हणले. माझ्याकडे मुरली महाराज म्हणून होते, 1-2 जण आले. ते मुरली महाराज आले मानवतचे. मला म्हणले तू जरा ह्या महाराजाचं हे काढ. म्हणलं मी कधी वादिवाद करत नाही, तुला करावं लागेल म्हणले. आपल्या बापसाहेबावर टीका व्हायली, आम्ही नाही याला भिडू शकत म्हणले. त्याचा कोणता अर्थ आहे, काढ जरा. ठीक आहे. आता 2-4 मला आल्यानंतर ही मंडळी आली, मी गेलो. म्हणलं महाराज काय झालं, कोणता अभंग होता, कशाची टीका, असा अर्थ असतो का. आता तुम्ही सांगा म्हणलं अर्थ. त्याला घेरलं, त्याला चित केलं. पण मग जे गप्प बसले सगळे खुश झाले. पण प्रभूला माफी मागितली की याला चित केलं हे वाईट झालं. पण नाईलाज होता की लोकांच्या याच्यासाठी मला करावं लागलं. हा मोठेपणात घालवतो. दक्षिणेतील एक उदाहरण आहे. सदाशिव ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे फार मोठे एका गुरु आश्रमामध्ये राहणारे साधक प्लस शास्त्रज्ञानात वेदात पारंगत झालेले पंडित सदाशिव ब्रह्मेंद्र स्वामी. अध्ययनाचा फार गर्व झाला. कोणी पंडित आला की हरवायचे आणि वाट पाहायचे कोण कधी येतो. एक आलाच. एक आल्यानंतर यांनी सुरू केलं त्याच्याशी वादिवाद. तोही वादिवादाला आला होता, पण यांनी इतक्या झटक्यात हरवलं की चित केलं. त्यांनी माफी मागितली की मी उगाच भिडलो, तुम्ही फार विद्वान आहात. त्यांनी कबूल केलं आणि हे फुगले. आणि गुरुजीला सांगितलं, गुरुदेव ते काशीचे असे पंडित आले होते, झटक्यात हरवलं. त्याला वाटलं गुरुजी पाठ थोपटतील, शाबासकी मिळेल. त्यांनी फटकारले. त्यांनी सांगितलं श्रेष्ठ चिंतनाची सार्थकता त्याच वेळेस असते की ज्यावेळी श्रेष्ठ चरित्र तुम्ही स्वतःचं निर्माण करून घेतलंय. लक्षात घ्या वर्ड. श्रेष्ठ चिंतनाची सार्थकता, चरित्र तसं जर तुम्ही स्वतःचं निर्माण करून घेतलं आणि तसा जर व्यवहार बनला तरच सार्थकता आहे, नाही तर वाया गेले म्हणून तुम्ही समजा. श्रेष्ठ विचार आणि आचार आणि व्यवहार प्रगट झाला पाहिजे चिंतनातून. त्याच्याकरता चिंतन आहे, हरवण्याकरता नाही. तुझ्या ज्ञानाला चिंतनाला धिक्कार असो म्हणून त्यांनी सांगितलं. एकदम गर्भगळीत झाले. त्यांनी विचारलं
एकदम नम्र झाला, लोटांगण घातलं. महाराज मला आता सांगा मी काय करू, कसा विचार करू? त्यांनी सांगितलं, नंबर 1, विचाराचं ध्येय पक्क करा. अंकार घालण्याचे, विचाराचं ध्येय आणि रूपरेषा पक्की करा, स्पष्ट करा. म्हणजे ध्येयवाद निश्चित करा आणि त्याची रूपरेषा असू द्या डोक्यामध्ये, फ्रेमवर्क. 2, उद्देश अनुरूप चिंतन झालं पाहिजे. तुम्हाला काय बनायचं आहे? मोक्ष मिळवायचा आहे, भक्त व्हायचं आहे, असं असेल तर त्याचं चिंतन त्या दिशेने गेलं पाहिजे, कंटिन्युअस. पुन्हा लक्षात घ्या. 3, अन्य भाव उत्पन्न होऊ नये. दुसरा, नाही आता मोक्षाला नाही जायचं, आपल्या कर्मयोगातच राहू, लगेच बदललं नाही. पुन्हा अन्य भाव, विचार आणि उद्देश समोरून आला पाहिजे. 4, नाही आता सध्या व्यवहार करू, एक इंडस्ट्री उघडली, वाटलं होतं खूप साधना करू, जमत नाही. 4, निरंतर विचाराची प्रगाढता, मनन आणि निजध्यासन पाहिजे. निरंतर प्रगाढ विचार, मनन आणि निजध्यासन. त्यांनी सांगितलेले शब्द, चिंतन चरित्र निर्माणासाठी वापरावे. चिंतन चरित्र निर्माणासाठी वापरावे. चरित्र निर्माण पराजित करण्यासाठी वापरू नये, कोणाला डिफीट करण्याकरता. म्हणून मला कोणी काही प्रश्न विचारला तर आपण नव्हतोच रे बापा म्हणतात त्या ठिकाणी. भीमाला 10,000 हत्तीचं बळ कसं काय होतं? आपण नव्हतोच, मला माहीतही नाही, मी पाहिलंही नाही बाबा. हे भानगड नाही. अहंकारी वाकत नाही, मोडेल पण झुकणार नाही म्हणतो तो. अहंकारी झुकू शकत नाही. म्हणून अनेक घरात जे लोक झुकू शकत नाहीत अहंकारामुळे, फुस 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 करतात, राग येतो. कुठे होईल यांचा जन्म सांगा? साप योनीत, नाही तर भूताच्या क्षेत्रात. लक्षात घ्या, तुम्ही जसे वागता जसं चरित्र आणि चिंतन असेल तसं ब्रह्मराक्षसापर्यंत जाईल. कारण किती विद्वान आणि कर्मयोगाचा ज्ञानी जर हा भूत झाला, महाभयंकर होईल. हो, महाभयंकर होईल. अहंकारी स्वतःचेच खरे आहे आणि दुसरा चूक आहे. मी म्हणतो ते खरं, मी म्हणतो ते सत्य. महाराज लोक असो, कोणी असो, असं म्हटलं तर संपलं. अहंकार विलयाला, अहंकार जर लय करायचा असेल तर विनम्रता. आता वरचे तर उद्देश आले त्या महाराजांनी सांगितलेले. अहंकार विलय करायचं तर विनम्रता, शालीनताचा भाव जागवा. इतका नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. तुकाराम. विनम्रता, शालीनता, ते जीवन फळाने वाकलेला वृक्षासारखा असतो. तो विनम्र माणूस, फळानं वाकलेला माणूस. आधी गौरांग महाप्रभू देखील अहंकारी होते, हरवत होते कोणालाही, पण नंतर लक्षात आलं नाही हे फार चूक व्हायलंय, एकदम विनम्र झाले. फळाने वाकलेला वृक्ष असतो, झुकतो. हाच माणूस पुरुषार्थ करतो, विनम्र माणूस आणि शालीन माणूस. अहंकारी आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाही, कधीच पोहोचणार नाही. किती मोठा साधक हो, त्याची प्रगती थांबते. ज्या दिवशी अहंकाराचं प्रदर्शन आणि क्रोधाचं जागरण सुरू झालं की समजायचं की याची प्रगती तिथे संपली, पुढे तो मिळू शकत नाही. म्हणून ईश्वर, शरणागती, विनम्र भाव, समर्पण भाव आवश्यक आहे. अहंकार लयाकरता शरणागती, विनम्र भाव आणि समर्पण, पूर्ण समर्पण भाव आवश्यक आहे. अहंकारी नशेत जीवन स्वतःचं बुडवतो. एक नशा असते पदाचा, रशाचा, शास्त्राचा, अरे साधनेचा अहंकार, गुरुपद दिलं त्याचा अहंकार, काही असू शकतं. अहंकारी नशेत जीवन बुडवतो, उठतच नाही तो, पुन्हा त्याच्यातच बेशुद्ध पडतो. मिळत त्याला काही नाही, त्याच्यात काही मिळत नाही.
त्याला वरून सर्वजण सन्मान देतात, दाखवतात, माघारी त्याच्या वाईट बोलतात. वा 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 महाराज, क्या बात है. कोणी श्रीमंत माणूस दिसला, त्याने काही दाखवलं, वा वा टाळ्या वाजवायच्या, मागे म्हणायचं पान कसं माजलंय डुकरासारखं. सगळे असेच समोर सन्मान देतात, कारण उगीच आपल्याला काही करेल, लफडं नको. माघारी नाही. पुढे अहंकार पूर्ती नाही झाली की तो अहंकार पुढे जर असं वाटलं की आपल्याला कीर्ती मिळाली नाही, पैसा मिळाला नाही, मान सन्मान मिळाला नाही, आपला आदर झाला नाही, तर इतका रागात येतो की तो अहंकारामध्ये इतका जळतो, खाक होतो, दुःखच जीवनात प्रगट होतं आणि हीन ग्रंथीत रूपांतरण होतं. त्याच्या ग्रंथी दुःख प्रक्षेपित करतात, प्रसवतात आणि वाईट त्याचं हे होतं. स्वतःला तो एखाद्या वेळेस आत्महत्या करेल, नाही सहन करत. म्हणून अहंकारी पा डोकं बडवून घेतील, डोकं फोडतील, काही करतील, हिंसा करतील. नाही जर झालं तर हा आडवा येतो का माझ्या, नष्ट करा. बुद्धी नसते त्यांना. खरं सांगायचं म्हणजे अहंकाराचं अस्तित्वच नाही. तो एक गुब्बारा आहे पोटात आलेला. गुब्बारा गॅस. तुम्ही मान दिला नाही, गॅस वाढतो. एक गॅस आहे वेगळा. नंतर जर नाही मिळालं तर पंक्चर होतो. दुःख होतं याला, नाही तर तुम्हाला पंक्चर करतो. सात्विक अहंकारी ईश्वराला विसरतो. ज्ञानयोगामध्ये अहंकार झाला, प्रेम जर नाही निर्माण झालं, व्यवहारात तुमच्या वागणुकी नाही बदलल्या, एक एक क्षण एक एक श्वासात तुमचा अहंकार येतो का ते पहा. बोलणं देखील भलेही सत्यावर आधारित असो. एक कोणतं उदाहरण आहे कटू सत्याचं, ऋषींचं नाव एकदम आता आठवत नाही. ते ऋषी साधना करत असताना चोर आले आणि त्याच्यापूर्वी काही नागरिक आले. नागरिक आल्यानंतर ते लपले यांच्या आश्रमात. चोर डाकू आले, म्हणले पाहिले का नागरिक इकडे, सत्य बोलणारा माणूस. हो आहेत. कुठे, लपलेत म्हणले. लपलेत म्हणले. त्यांनी काढलं आणि त्यांना मारलं. आता सत्य बोलला, सत्य बोललं, असत्य बोललं तर पाप लागेल म्हणून सत्य बोलला. यमधर्मराजाकडे ज्यावेळेस कॅसेट सुरू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, एक तुमच्या जीवनात वाईट आहे की तुम्ही असत्य बोलले. ते सत्य, कटू सत्य बोलले. तुम्ही सत्य बोलले पण कटू बोलले. 4 लोकांना मरावं लागलं. आता पुन्हा जन्म घ्या, तुम्हाला असंच मारल्या जाईल आणि नंतर तुम्ही या. त्या ऋषींचं नाव एकदम सांगितलं होतं मी पूर्वी. अरे रावण, कंस, गजनवी, सिकंदर, हिटलर, नेपोलियन सगळ्यांची दुर्गती झाली. कोणी वाचलं नाही. अहंकाराच्या मस्तीनं चूर झालेली माणसं कोणी नाही. त्याला अहंकार होता, त्याचे कोणी वाकडे करू शकत नाही असं त्याला वाटतं. कोणालाही कोण काय करतो, कोण माझं वाकडं करतो, पाहून घेतो, ही अशीच वर्डिंग असते यांची. अहंकार जाण्याकरिता सद्भावना, सद्विचार, सत्कर्म, सद्विवेक जरुरी आहे. आणि हे निर्माण करण्याकरिता सद्गुरूमध्ये समर्पण, विसर्जन आणि विलय आवश्यक आहे. पुन्हा वाक्य सांगतोय. किती राहिले? 1 मिनिट. चर्चा नको आता याची. 1च मिनिट. काय सांगणार? अहंकार जाण्याकरिता सद्भावना, सद्विचार, सत्कर्म, सद्विवेक याची पखरण झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी गुरुमध्ये समर्पण, विसर्जन आणि विलय झाला पाहिजे. तर अहंकार नष्ट होतो आणि प्रेमाचे तरंग आणि भक्तीची सुरुवात होते. व्यवहारात, शास्त्रज्ञानात, साधनेत, वागण्यात, चिंतन, चरित्र, व्यवहार प्रेममय बनवायचं असेल तर अहंकार सगळ्यात मोठा
हार्डल आहे, ऑब्स्टॅकल आहे आणि म्हणून ते जर झालं तरच तुम्ही पुढे सरकू शकाल.